कोल्हापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक 90 दिवसांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। राज्य सरकारने गोकुळ दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली होती। प्रशासक नेमल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते। पण आता सर्वोच्च न्यायालयाने या गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांच्या आत संपवण्याचे आदेश दिले आहेत। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। 2 दिवसांपूर्वी गोकुळ दूध संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती। याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने ज्या 1200 संस्थांच्या तक्रारी आल्या होत्या त्यांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर सत्ताधारी गटातील काही संचालकांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली। जर एखादी सहकारी संस्था निवडणूक घेण्यास तयार नसेल तर त्या संस्थेवर प्रशासक नेमला जातो अशी सहकारी कायद्यामध्ये तरतूद आहे। त्यानुसार गोकुळ दूध संघाचे संचालक निवडून घेण्यास तयार असतानाही सर्किट बेंचने जो निर्णय दिला या निर्णयाविरोधात काही संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवर न्यायालयाने येत्या 90 दिवसांच्या आत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान ज्या 1200 संस्थांची चौकशी करायची आहे त्यातील 750 संस्थांची चौकशी पूर्ण झाली असून उर्वरित संस्थांची चौकशी येत्या 4 ते 5 दिवसात पूर्ण करावी। तसेच निवडणुकीचा 45 दिवसांच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही सगळी प्रक्रिया 90 दिवसांच्या आत संपवण्याचे निर्देश दिले आहेत। कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून मोठा वाद निर्माण झाला असून राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप आमदार शिवाजी पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जोरदार देवाणघेवाण सुरू आहे। दोन्ही नेते महायुतीतील घटक पक्षांचे असले तरी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून सुरू झालेल्या या संघर्षामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात देखील मोठी चर्चा रंगली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने 16 मार्च 1963 रोजी गोकुळ दूध संघाची स्थापना करण्यात आली होती। गेल्या 63 वर्षात गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला असून हजारो दूध उत्पादकांचे आर्थिक जीवन या संस्थेशी जोडले गेले आहेत। दरम्यान गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासक नियुक्ती करण्यात आल्याने संघाची संबंधित सर्व घटकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालं आहे। यापूर्वी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बिद्री आणि भोगावती साखर कारखान्यांवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र गोकुळ दूध संघाच्या कार्यपद्धतीचे स्वरूप वेगळे असल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष लागलं आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे। संघाच्या कारभारावरून सुरू असलेल्या टीकेमुळे आगामी निवडणुकीतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशासक नियुक्तीच्या निर्णयानंतर संघाच्या कामकाजात कोणते बदल होणार तसेच दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय कितपत प्रभावीपणे घेतले जाणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रशासकीय मंडळाला कामकाज सांभाळताना विविध राजकीय आणि प्रशासकीय आव्हानांचा सामना करावा लागू शकतो अशी ही चर्चा सुरू आहे। गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकारी राजकारणाला नेहमीच विशेष महत्त्व राहिले असल्याने या घडामोडींना अधिक राजकीय वजन प्राप्त झालंय। गोकुळ मधला हा वाद केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये तर तो महायुतीतल्या अंतर्गत राजकारणावरही प्रकाश टाकणारा ठरतोय। आगामी काळात या घडामोडींचा परिणाम केवळ गोकुळ पुरता मर्यादित राहणार की व्यापक राजकारणावर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कारण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ हे सहकार आणि सत्तेचं केंद्र मानलं जातं आणि सध्या इथल्या घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण तापलं आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव वारंवार चर्चेत येतंय। महायुतीतील नेते एकत्र असले तरी आतून मात्र महाडिक गट आणि मुश्रीफ गट यांच्यातील संघर्ष सुरूच असल्याची चर्चा आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।